आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, आजचं अपडेट जे आहे ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना याचं जे अपडेट आहे आजचं ते अपडेट आपल्याला सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेले 5 ते 6 दिवसात काही अपडेट नव्हतं, एवढं काही अपडेट नाही, परंतु आजचं जे अपडेट आहे ते महत्वाचं अपडेट आहे. आणि जो अपडेट आहे ते आहे नवीन जे रजिस्ट्रेशन आहे आणि सोबतच जे आपले विद्यार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे शिक्षण विभागात काम करत आहेत, आस्थापनेत काम करत आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे. अशा विद्यार्थ्यांचा प्रश्न पडलेला आहे की सर आम्हाला अजूनपर्यंत नियुक्ती दिली जात नाहीये, आम्हाला जॉईनिंग दिली जात नाहीये. कारण जे 5 महिने जे वाढवून दिलेले आहे शासनाने, त्या 5 महिन्याकरिता आम्हाला खंड न पडता या ठिकाणी आम्हाला रुजू करून घ्यावं किंवा आम्हाला जॉईन करून घ्यावं. परंतु आस्थापनेतील जे काही अधिकारी असतील, मग बीईओ असेल किंवा मग पंचायत समितीतील जे इतर अधिकारी असेल, त्यांच्या माध्यमातून आपल्याला अजूनपर्यंत वरून आम्हाला पत्र आलेलं नाही. ज्या वेळेला आम्हाला पत्र येईल त्यावेळेला आम्ही कारवाई करू असं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून सुद्धा हे पत्र अजूनपर्यंत निघालेलं नाही. जर पत्र तसं निघालं तर बीओच्या माध्यमातून सर्व युवा कार्य प्रशिक्षणार्थी ज्या शाळांमध्ये रुजू झालेले आहेत त्या शाळांचे सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रुजू करून घेतलं जाणार आहे किंवा जॉईन करून घेतलं जाणार आहे अशी त्यांच्याकडनं माहिती मिळाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे, कारण ही जी योजना आहे ही आपल्या प्रशिक्षणार्थीची योजना आहे. त्यात शिक्षण विभागाचं जर विचार केला आपण तर आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यातल्या ज्या म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात, उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या 1 मे पर्यंत शाळा आहे आणि 1 महिन्यानंतर समजा रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्ट्या असतात. विद्यार्थ्यांना सुट्ट्या म्हणजे शिक्षकांनाही सुट्ट्या. मग जे प्रशिक्षणार्थी आहेत त्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थीच नाही तर ते काम काय करणार आहेत, कारण सुट्ट्या असणार आहेत 2 महिने खंड. आणि प्रशिक्षणार्थी म्हणल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा शाळा चालू जर असेल तर त्यांना शिकवण्याचा अनुभव मिळणार आहे, कामाचा अनुभव मिळणार आहे. मग हे प्रशिक्षण कसं काय देणार आहे, मग यावर थोडं विचार विनिमय अजूनपर्यंत झालेला नाही आणि याच्यावरती तोडगा सुद्धा निघालेला नाही. मग अशा विद्यार्थ्यांकडनं विचारणा येत आहे, कमेंट येत आहे की सर आम्हाला कधी नियुक्त केलं जाणार आहे. जे ग्रुपला आपले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं विचारणा केली जाते की सर आमचं नियुक्ती होणार आहे की नाही, आम्हाला कधी होणार आहे. मग कालच विद्यार्थ्या धुळ्यावरून पालघरवरून विद्यार्थ्यांची फोन आले तर विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जेव्हापर्यंत शासनाचं परिपत्रक सहाय्यक आयुक्ताच्या माध्यमातून निघणार नाही किंवा आपला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीचे जे मंत्रालय आहे त्या मंत्रालयाच्या डिपार्टमेंट मध्ये हे निघणार नाही तेव्हापर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना असं परिपत्रक जर शासनाच्या विभागाने म्हणजे शिक्षण विभागाने जर काढलं तर नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रुजू करून घेतलं जाणार आहे. पण मला तरी असं वाटतं, माझं वैयक्तिक मत विद्यार्थी मित्रांनो, की शाळा बंद आहे त्यामुळे शासन असा विचार करत असेल की यांना प्रशिक्षण कोणत्या ठिकाणी दिलं जाणार. मग हे 2 महिने असंच जातील विद्यार्थ्यांचे, कारण मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकणातल्या ज्या शाळा आहेत त्या 16 जून पासून चालू होणार आहे आणि आपल्या विदर्भातल्या ज्या शाळा आहेत त्या 26 जून पासून चालू होणार आहेत. म्हणजे अशा 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना एकही काम न करता त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून प्रशिक्षण देणं आणि दुसरी गोष्ट त्यांना मानधन पण देणं हे योग्य नाही असं त्यांना जर वाटत असेल तर शासनाने याची भूमिका काय आहे तर ते स्वतः त्यांनी स्पष्ट करावं आणि त्या माध्यमातून जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा एक परिपत्रक काढावं आणि ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जो दिलासा मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही समजेल तर विद्यार्थी विचारणा करणार नाहीत. 2 महिन्यानंतर ते विद्यार्थी त्या ठिकाणी काम करतील. हे महत्वाचं आहे, कारण जे विद्यार्थी युवा प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यमुक्त जरी झाले असेल तरी पण ते विद्यार्थी सहखुशीनं ते त्या शाळेत जाऊन काम करत आहेत आणि शिक्षक वृंद सुद्धा त्यांना मानधन देत आहेत किंवा काही शिक्षक वृंद मानधनही देत नाहीत. पण अशा विद्यार्थ्यांना अशैक्षणिक कामं सुद्धा ते करावं लागत आहे, कारण पुन्हा 6 महिन्यानंतर पुन्हा 2 महिन्यांना सुट्ट्यानंतर ते विद्यार्थी याच ठिकाणी जॉईन होणार आहे असंही त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांना काम करणं करावं लागत आहे. पण हे चुकीचं आहे, हे सुद्धा आपल्याला युवा प्रशिक्षणार्थींना समजून घ्यायचं. त्यांना पटवून द्या तुम्ही की त्या शिक्षकांकडनं तुम्ही पैसे घ्या, मानधन घ्या, कारण त्या 2 महिन्याचं मानधन तुम्हाला मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो. तर त्यांच्याकडनं 3-4 शिक्षक असेल तर ते 1000 रुपये 2-3 हजार रुपये तरी तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचे आहेत जर सुट्ट्या असेल तर. पण सुट्ट्यामध्ये त्यांच्याकडनं काम करू म्हणजे त्यांच्यासाठी काम करू नका. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आपल्याला तुटपुंज्या मानधनावरती काम करायला लागत होतं, त्यात 2 महिने पुन्हा जर सुट्ट्या मिळत आहेत तर त्यात 2 महिन्याचा पगार मिळणार नाही तर मग काय करणार. फुकट काम करण्यापेक्षा आपण त्यांच्याकडनं पैसे सुद्धा मागू शकता. ते हा तोडगा आपल्याला काढता येणार आहे. जसंही परिपत्रक शासनाचं आलं किंवा सहाय्यक आयुक्ताचं परिपत्रक आलं आणि आपल्याची जी समस्या आहे त्या सोडवण्यासारखं जर पत्र आलं तर नक्कीच आपण याच्यावरती अपडेट पुन्हा देऊ विद्यार्थी मित्रांनो. हे अपडेट मात्र आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.